राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे 14 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये चौथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकूण 19,831 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली। लोक अदालतीच्या माध्यमातून 71,5,14,605 इतके मूल्य असणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने तडजोड करण्यात आली। चौथ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन सलमान आझमी यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी जिल्हा न्यायाधीश जे मोहिते, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अमित आळंगे, महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, राजन माने, भारतीय स्टेट बँकेचे वरिष्ठ शाखाधिकारी अनिकेत स्थले, विधिज्ञ VN देशपांडे, जिल्हा न्यायालय प्रबंधक पल्लवी पैठणकर, विधिज्ञ पक्षकार उपस्थित होते। सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 44,201 प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व 94,525 प्रकरणे ठेवण्यात आली। यापैकी प्रलंबित 5,062 प्रकरणांमध्ये तडजोड झाली। 14,769 दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीच्या पार्श्वभूमीवर निकाली काढण्यात आली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।